राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत RRK केबल ब्रँडची मित्रांनो स्कूटी कार जाईल आपल्याला, जी की बिगॉस C12 मॅक्स 3.0 मध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि ही इलेक्ट्रिकमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. मेड इन महाराष्ट्र गाडी करून जाईल मित्रांनो हे. तर आज आपण करणार डिटेल रिव्ह्यू करा मित्रांनो मराठीमध्ये, ज्यामध्ये इथे तुम्हाला फीचर्स प्राइसिंग सगळे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. आणि या गाडीचं मित्रांनो तुम्हाला डिटेल एक टेस्ट ड्राईव्ह व्हिडिओ करा आपल्या चॅनलवरती लवकर येणार आहे मित्रांनो, त्याला पण बघायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ करूया स्टार्ट करा मित्रांनो. सगळ्यात पहिले चाबी करा, या प्रकारे आपल्याला ऑफर केलेली नाही. आणि चाबीवरती तुम्हाला बीजेची पॅचिंग इथं दिलेली मित्रांनो, इथून बघू शकता इथं. बाकी चाबी म्हणजे तुम्हाला मित्रांनो सेंट्रॉक वगैरे किंवा दुसरं काही फीचर वगैरे नाही, त्याला सिंपलची चाबी करायची दिलेली आहे मित्रांनो. याच्या प्राइसिंग बद्दल तरी चेकशून प्राइस मित्रांनो वाशिममध्ये 1,30,000 आहे. आणि हिच्यामध्ये जे बॅटरी वगैरे दिलेली आहे ती तुम्हाला लिथियम टाईपची दिलेली मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला बॅटरी कॅपॅसिटी वगैरे आपल्याला 3 किलोवॅटची दिलेली आहे. बाकी मित्रांनो याच्यात तुम्हाला इको मोड आहे आणि स्पोर्ट मोड वगैरे पण ऑफर केलेलं आहे. तर इको मोडमध्येची जी रेंज वगैरे मित्रांनो सिंगल चार्जमध्ये 123 किलोमीटरची आहे. आणि जर तुम्ही स्पोर्ट मोड चालवत असाल तर तुम्हाला म्हणजे की 110 पर्यंत ची रेंज वगैरे मिळून जाईल मित्रांनो. की टॉप स्पीड वगैरे आपण पाहायला गेलो तर 65 एमपीची आहे हिच्यावाली मित्रांनो. तशी ही गाडी मित्रांनो तुम्हाला IP67 रेटिंग सांगून जाते मित्रांनो. बाकी हिची आपण बोलूया मित्रांनो डायमेन्शन वगैरेबद्दल. तर हिची टोटल जी लांबी वगैरे मित्रांनो ही आपल्याला 1825 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. रुंदी वगैरे आपल्याला 697 mm. गाडीची उंची वगैरे आपल्याला 1150 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी आपल्या गाडीचा व्हील्स वगैरे मित्रांनो आपल्याला 1293 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी 155 mm मध्ये गाडीचा ग्राउंड वगैरे आपल्याला जाते मित्रांनो. जी लोड कॅपॅसिटी वगैरे गाडीची आपल्याला ती 150 kg पर्यंत दिलेली मित्रांनो. गरफेट याच्यात मित्रांनो 116 kg मध्ये आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपण पाहायला गेलो ब्रेक डायमीटर वगैरेबद्दल, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला समोर पण ड्रम वगैरे ऑफर केलेला आहे, पाठीमागं म्हणजे ड्रम वगैरे ऑफर केलेला आहे मित्रांनो. तर जो समोर जो ड्रम वगैरे ऑफर केलेला आहे मित्रांनो, हा आपल्याला जाते मित्रांनो 130 mm मध्ये मित्रांनो. आणि पाठीमाग आपल्याला जो ड्रम वगैरे ऑफर केलेला हा पण आपल्याला 130 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी पाठीमागेची मोटर वगैरे आपल्याला ऑफर केलेली आहे मित्रांनो. चार्जिंग टाइम वगैरेबद्दल बोलूया मित्रांनो, म्हणजेच की 0 ते 100 पर्यंत चार्जिंग होण्यासाठी किती वेळ लागतो, तर कमीत कमीला 4 तास टाइम लागतो मित्रांनो. तेव्हा ही गाडी मित्रांनो 0 ते 100 पर्यंत होऊन जाईल फुल चार्ज मित्रांनो. केंद्राच्या वॉरंटी वगैरेबद्दल बोलूया तर 75,000 किलोमीटर किंवा 5 वर्षापर्यंत याच्याने तुम्हाला वॉरंटी वगैरे मिळून जाईल मित्रांनो. हे लवकर मित्रांनो आपल्या गाडीचं या प्रकारे होऊन जाईल. आणि यामध्ये तुम्हाला मित्रांनो जो हेडलाईट वगैरे दिलेलं यामध्ये तुम्हाला DRS वगैरे आणि आपल्या याच्यातनी हेडलाईट वगैरे आपण आपल्या ऑल LED मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. हे तुम्हाला लो बीमसाठी वरती आपल्याला हाय बीमसाठी दिलं मित्रांनो. आणि तुम्हाला याच्यातनी बरोबर आपल्या बिगॉसची बॅचिंग वगैरे दिली मित्रांनो आपल्या कंपनीची. बाकी मित्रांनो खाली तुम्हाला इथं DRS वगैरे दिलेले आहेत. हेच तुमचे इंडिकेटरचं काम वगैरे करतात मित्रांनो. बाकी यावर तुम्हाला इथं नंबर प्लेट वगैरे लावायला लागते मित्रांनो. इथं तुम्हाला बिगॉसची बॅचिंग वगैरे दिली BG मध्ये. बाकी मित्रांनो आपण बोलायच्या टायर्स वगैरे बद्दल, तर मित्रांनो याच्यानी तसं आपल्या समोर ड्रम वगैरे ऑफर केलेला आहे मित्रांनो. आणि आपल्याला 130 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. याचे टायर्सचं वगैरे आपण पाहायला गेलो तर आपल्याला 90 12 इंच टायर वगैरे दिले मित्रांनो. हे आपल्या टूल बेसमध्ये येऊन जातो. C8 कंपनी याच्याने टायर वगैरे दिले मित्रांनो. बाकी साईड लुक जर आपण पाहायला गेलो याच्या आपल्या या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. आणि इथं तसं सामान वगैरे बघू शकते, इथं पाय वगैरे तसे ठेवू शकता मित्रांनो. बाकी तुम्हाला इथं मेन जी बॅटरी वगैरे आहे ही तुम्हाला इथं दिली मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि इथं तुम्हाला मित्रांनो बिगॉसची बॅचिंग वगैरे दिलेली आहे. मेनस्टाईन वगैरे दिलेलं बाजूला, तर तुम्ही मेनस्टाईनवरती पण लावू शकता आरामात तिला. बाकी तुम्हाला इथं मित्रांनो C12 मॅक्स 0.3 ची बॅचिंग वगैरे दिलेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि हे टॉप ऑफ द लाईन मॉडेल वगैरे आहे मित्रांनो C12 मॅक्स मध्ये. बाकी मित्रांनो इथं जी रिअल लोकर असते ते आपल्या या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता या प्रकारचं रिअल लोकर येऊन जाईल मित्रांनो. बाकी आता आपण बोला मित्रांनो मिठागराबद्दल, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला TFT डिजिटल जे मिठागरा ते आपल्याला दिलेलं मित्रांनो यामध्ये या प्रकारचं येऊन जाईल मित्रांनो. स्टार्ट केलं की तुम्हाला बीजेची बाजी येऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर बघू शकता फुली डिटेल मिठागरा मित्रांनो. ज्यामध्ये मित्रांनो सध्या आपली गाडी न्यूट्रलमध्ये आहे. जसं तुम्ही स्टार्ट करसाल आपलं स्टँडवरती केल्यानंतर तर हे स्टार्ट झालं तर तुम्हाला डी येऊन जाते मित्रांनो इथं खाली बाजूला. बाकी मित्रांनो सध्या स्टँड आपल्या खाली तुम्ही स्टँडची वॉर्निंगला देत आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही स्टँड खाली म्हणून. बाकी तुम्ही इथे टाइम वगैरे दाखवते मित्रांनो. इथं तुम्हाला बाकी मित्रांनो तुम्हाला बॅटरी वगैरे दाखवते बघ किती % आहे म्हणून. खाली तुम्हाला मित्रांनो किती किलोमीटरची आजूबाजूची रेंज वगैरे आहे हे तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. हे सध्या इको मोडची दाखवत आहे, स्पोर्ट मोड म्हणजे थोडी कमीच येते मित्रांनो. बाकी ट्रिप बघू शकता तुम्ही 50 किलोमीटर चाललेली आहे. ही ओडोमीटर बघू शकता 123 किलोमीटर. बाकी मित्रांनो याच्यात एवढं फीचर वगैरे आपल्याला जातात मित्रांनो. बाकी यामध्ये तुम्हाला मित्रांनो मोड्सला तुम्ही इथून कंट्रोल करू शकता. म्हणजेच की मित्रांनो तुम्हाला जर स्पोर्ट मोड वगैरे लावायचं तुम्ही त्याला लावू शकता. बाकी रिव्हर्स मोड वगैरे पण याच्यात दिलेलं आहे मित्रांनो. आणि गाड्या तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला एकदा दोन्ही ब्रेक दाबून मित्रांनो तुम्हाला एकदा हे स्टेप दाबायचं आहे. त्यानंतर तुमचं डी वर येऊन जाईल मित्रांनो. आणि डी आले की तुमची गाडी चालू होऊन जाते मित्रांनो. बाकी याबद्दल तुम्हाला हाय लेवलिंग आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. इंडिकेटर्स आपल्याला इथं खाली दिले मित्रांनो, बघू शकता तुम्ही.
बाकी मित्रांनो इथं हॉर्न वगैरे दिलेला आहे. बाकीच्यानी तुम्हाला मित्रांनो टाईपची चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. जेणेकरून मोबाईल लवकर चार्जिंग होऊन जाईल मित्रांनो. इथं तुम्ही फोन तसे ठेवू शकता. तिथे तुम्हाला असे काही पिशवी वगैरे ठेवायची असतो, तुम्ही इथे लटकू शकता मित्रांनो. बाकीच्यातनी मी खाली आपल्या स्टँड करून जाईल मित्रांनो. बाकी आता बोलायच्या बूट स्पेस वगैरे मित्रांनो. तर 23 लिटर संख्या जाते मित्रांनो. आणि इथं तुम्हाला तसं चांगलं बूट स्पेस वगैरे दिलेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. त्यातनी हेल्मेट वगैरे आपण तसं ठेवू शकता मित्रांनो. आणि इथं मित्रांनो तुम्हाला ही जी बॅटरी वगैरे दिलेली ही रिमुवेबल बॅटरी वगैरे आहे मित्रांनो. जर तुम्हाला गाडी चार्जिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही नाही का मित्रांनो इथून तुम्ही याला याचे 3-4 नट दिले मित्रांनो, तुम्ही इथून खोलू शकता याला. त्यानंतर तुम्ही याला बाहेर काढू शकता. घरात मी पूर्ण चार्जिंग वगैरे करू शकता मित्रांनो. आणि याला खोलायचं असेल तुम्हाला तर याचे जे नट वगैरे असतात ना, म्हणजे सर पाणी वगैरे ते तुम्हाला याच्यात दिलेले आहेत मित्रांनो. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचं जे रिअर लुक आपल्या या प्रकारे आणि आरामात तसं कम्फर्टेबल बसू शकतात त्याच्यावरती लेडीज वगैरे पण. बाकी लेडीज पण याला चालू शकतात मित्रांनो कम्फर्टेबली, आणि मुलं पण चालू शकतात मित्रांनो. तशी टाईपची स्कूटी वगैरे आपली मिळून जाईल. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल मित्रांनो मराठीमध्ये कमेंट करून सांगा. बाकी या गाडीचा मित्रांनो टेस्ट ड्राईव्ह व्हिडिओ वगैरे आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती येणार आहे, ते पण बघून जा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.